निरागस आई सोनूला, अरे बाळा ती बघ मावशी चालली, तिला पापा दे बघू एक छानसा. सोनू, नको मी नाही घेणार, ती मालेल मला. आई, असे का म्हणतोस रे? सोनू, काल तू बाहेर गेलीस ना, तेव्हा बाबांनी तिचा पापा घेतला आणि मग तिने बाबांना मारले. मला पण मारलं तिनं. एक मुलगा पावसात भिजत रस्त्यावरून जात असतो. एक मुलगी त्याला भिजताना बघते. त्या मुलीकडे छत्री असते, तर ती त्या मुलाला छत्रीत यायला सांगते. पण तो मुलगा नकार देतो. तात्पर्य तात्पर्य वगैरे काही नाही. पोरगी खास नव्हती. पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा हे पुरातत्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात? दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल तो स्त्रीचा. निरागस आई सोनूला, अरे बाळा ती बघ मावशी चालली, तिला पापा दे बघू एक छानसा. सोनू, नको मी नाही घेणार, ती मालेल मला. आई, असे का म्हणतोस रे? सोनू, काल तू बाहेर गेलीस ना, तेव्हा बाबांनी तिचा पापा घेतला आणि मग तिने बाबांना मारले. मला पण मारलं तिनं. एक मुलगा पावसात भिजत रस्त्यावरून जात असतो. एक मुलगी त्याला भिजताना बघते. त्या मुलीकडे छत्री असते, तर ती त्या मुलाला छत्रीत यायला सांगते. पण तो मुलगा नकार देतो. तात्पर्य वगैरे काही नाही. पोरगी खास नव्हती. पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे आणि कोणता स्त्रीचा हे पुरातत्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात? दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल तो स्त्रीचा.